नमस्कार. ब्रह्मांड ज्ञान प्रवाह, रहस्य, ज्ञान, विज्ञान व अध्यात्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजचा विषय आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या, ज्याला कोकणामध्ये गटारी अमावस्या किंवा काही लोक गतहारी अमावस्या असे म्हणतात. आता याचं महत्त्व काय, तर मुळातच श्रावण चालू होणार. श्रावण चालू झाल्याच्या नंतर श्रावणामध्ये बरेचसे लोक तामसी आहार करत नाहीत, मद्यपान करत नाही. मग ते त्याची इच्छा होऊ नये श्रावण महिन्यात म्हणून आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येला ह्या सगळ्याचं मनसोक्त सेवन करतात. काही लोक गटारात पडतात मद्यपान करून, म्हणून कोकणात त्याला गटारी म्हणतात. गतहारी म्हणण्याचं कारण असं, काही लोक जे गतहारी म्हणतात, तर गतहारीचा विषय असा आहे की गत आहार, जो आहार आपण आतापर्यंत करत आलो तो आहार आज करून घ्यायचा आणि उद्यापासून सात्विक आहार करायचा. दीपामावस्येला काय करायचं, तर दीपामावस्येला घरातले सगळे दिवे साफ करून धुवून पुसून हे संध्याकाळी ते दिवे घरात पेटवायचे असतात. याचं कारण काय, तर आपण दीपामावस्येला जे दिवे पेटवतो त्या दिव्याच्या प्रकाशातून स्वर्गाहून देवलोक हे त्या प्रकाशामार्फत पृथ्वी तळावरती अवतरतात. आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की देवशयनी एकादशीला सृष्टीचा पालन करता भगवान विष्णू हे निद्रस्थ अवस्थेत, क्षण अवस्थेत गेलेले आहेत आणि त्यांनी आपला जो पुढचा सृष्टीचा भार आहे तो महादेवांना सोपवला आहे. महादेवांकडून पुढे प्रत्येक देवाला काही काही दिवस दिले जातात, याबद्दल आपण पुढे बोलूच. पण आजचा विषय असा आहे की जे दिवे आज आपण प्रज्वलित करू त्या दिव्याच्या प्रकाशाने, त्या प्रकाशामार्फत स्वर्गातनं देव पृथ्वी तळावरती, भूतळावरती अवतरतात. त्यामुळे आज आपण प्रत्येकानं घराबाहेर किमान 5 तरी दिवे पेटवावे. ह्या दिव्याच्या प्रकाशातून आपल्याला मिळणारं बरेच काय लाभ आहे. पुढे आजच्या दिवशी कणकेचे दिवे करायचे असतात. ते कणकेचे दिवे करून घरातल्या लहान मोठ्या मुलांना ओवाळायचं असतं. त्याचं कारण असं की हे ओवाळ्याच्या नंतर त्यांच्या बाबतीत कुठलेही दृष्ट न लागणे, त्यांना कुठलेही आजार नको व्हायला, या गोष्टींसाठी असं करावं ही मान्यता आहे. तर अशा दीप अमावस्येपासून, जसं उद्या श्रावण चालू होईल आणि श्रावणापासून पुढे सर्व सणांची मांदियाळी चालू होते. ह्यामध्ये आपण घरामध्ये सात्विक बोलावं, अभद्र बोलू नये. कारण पृथ्वी तळावरती आलेले देव हे आपलं आचार, आचरण या सगळ्या गोष्टी पाहत असतात. त्यामुळे आपण देवी देवतांची पूजा अर्चा, जपध्यान विधी, ग्रंथ वाचन अशा गोष्टी कराव्या. आता काही लोकांनी हे विचारलं की मी कोणता ग्रंथ वाचावा, तर ह्याच्यासाठी असा कोणता नियम नाही की आपण कोणता ग्रंथ वाचावा. परंतु ह्या श्रावणामध्ये, श्रावण मासामध्ये जो की चातुर्मासाचा एक भाग आहे, ह्यामध्ये आपण ग्रंथ वाचन, नामस्मरण, जपजाप विधी ह्या कराव्यात. तसेच श्रावण मासामध्ये रुद्रपाठ करणे, महादेवांच्या नामाचा जप करणे, रुद्राभिषेक करणे, रुद्राक्ष धारण करणे ह्या सगळ्या विधी केल्या जातात. बरेचशा लोकांकडून विचारणा आली की गुरुजी आम्ही कोणतं रुद्राक्ष धारण करावं, रुद्राक्षाबद्दलची माहिती काय. तर या संबंधी आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये रुद्राक्ष महिमा, रुद्राक्ष धारण विधी व कोणी कोणता कसा रुद्राक्ष धारण केला पाहिजे याबद्दल आपण सांगणार आहोत. तर आजच्या दिवशी म्हणजे दीपामावस्येसाठी सर्वांनी दीप प्रज्वलन करा व आपल्या घराबाहेर किमान 5 तरी दिवे पेटवा. घरातील लहान मुलांना ओवाळा आणि आनंदामध्ये अशी दीप अमावस्या साजरी करा. ओम नमः श्री कृष्ण.